या आणि इकडे कोणी सहसा येत नाही, कारण इकडे भूत भविष्य असं पण मोठा 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 भेटला आहे बा विलकरला. काय भेटतात पकड. नमस्कार मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय. मी महेंद्र काप आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी फाटक्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पूर्णतः कालोख आहे, कारण मी आलो आहे गावी आलो. पावसाचे दिवस आहेत. पाऊस आता जरा थांबला आहे. 2 दिवस झाले पाऊस खूप कमी आहे. एखादी सर दिवसभरातून आली तर पण मागचा जवळपास 7 ते 8 दिवस हे पावसाने फार धुमाकूळ घातला होता. आणि म्हणजे नदी आणि शेतं अशी एकच समुद्रासारखी झाली होती. पण आता 2 दिवस पाऊस थांबला आहे. त्याच्यामुळे आता आम्ही चाललो आहे चुरीला. चुरी म्हणजे खेकडी पकडायला, आमच्याकडे चुरी म्हणतात. तर मुंबईकर येतात दरवर्षी, आवर्जून येतात पाऊस सुरू झाल्यावर खेकडी पकडण्यासाठी. आणि तसा मी काही कामानिमित्त आलो आहे, त्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर आता आपण चाललो आहे खेकडी पकडायला. माझे सोबतचे म्हणजे आमच्या गावातले मित्र हे पुढे आहेत, उभे आहेत तिथे. तर मी मागून निघालो आणि आता चाललो आहे तिथे आहेत. तर पाहूया चला. आता आपल्यासोबत आहेत आमचे गावातले मित्र. रमेश दादा आहे, दिनकर आहे, आपला सतीश आहे आणि मोडके मुंबईला असतो होते, तो पण आला आहे. आणि बाकी हे सगळे गावालाच असतात. आपली शेतीची कामं वगैरे. दिनकर हा इलेक्ट्रिशियन आहे आणि त्यांच्याबरोबर आता मी चाललो आहे. चला आता आपण जाऊया, बघूया आपल्याला किती खेकडी मिळतात. बदलला हजार ना तर मंडळी बघा, हे आपण सगळे असे तयार होऊन जातात. प्रत्येकाकडे बॅटरी आहे. चौघांच्या पण डोक्याला बॅटरी आहेत. बॅटरी पाण्यामध्ये खेकडी पकडायला लागतात. आणि आपल्याकडे ही एक छोटी बॅटरी आहे चार्जिंगची. तर ही आत्ता मी चालू नाही करत, कारण ही आपल्याला नदीमध्ये लागणार आहे. पूर्ण कालोखी रात्र आणि बेडकांचा आणि रातकिड्यांचा आवाज एकदम स्पष्ट येत आहे. कारण आता वाजलेले आहेत 12. जायला रस्ता बऱ्यापैकी आहे नदीवर, कारण इकडे चिऱ्याची खाण आहे. तर इकडून ट्रक्स वगैरे जायचे, तर रस्ता व्यवस्थित आहे. गवतसुद्धा अजून वाढलेलं नाही. हे बघा, भूल काहीतरी सांग. नाणेटी भेटली. काय नाणेटी भेटली? ते काय विषारी आहे ती? इथे ह्या एरियात घोणस पण मोठा आहे वरती. त्या दिवशी रमेशांनी कलिंग केलं ना, तिथं मेळ लागला. अच्छा, घोणस. हा, रमेशला पोहोचला तिथं. तर मित्रांनो, आता बघा, रस्त्याने चालता चालता एक बिनविषारी साप म्हणजे नाणेटी आपल्याला रस्त्यामध्येच मिळाली. म्हणजे आता पावसाला आहे, तर रस्त्याला हे असे जनावरं म्हणजे साप खूप पाहायला मिळतात. विषारी तर घोणस. आता इकडे आमच्या एरियामध्ये खूप मोठा घोणस ह्या एरियामध्ये फिरताना दिसतो कधी कधी. तर आता बिनविषारी साप म्हणजे नाणेटी मिळाली. तर खूप साप असतात. इकडे गेली 1 किलो नाही. तर बरोबर आलं. तर असे साप आपल्याला या रस्त्याला पावसातून पाहायला मिळतात. तर 15 ते 20 मिनिट मी जवळपास चालून आता नदीवर आलेलो आहे. काय बघतात वरती झाडावर? काय आहे? पक्षी होता वरती झाडावर. तर नदीच्या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत. पाण्याचा आपल्याला आवाज येत असेल. काय झोपून दाखव पकड काय हा, दाखव. पहिलाच डाकू भेटलेला आहे विणकरला. मोठा आहे डाकू. पाणी खूप आहे, बऱ्यापैकी पाणी आहे. 7 दिवसातच एवढा पाणी आलेला आहे नदीला. चला, पहिलाच भवानी डाकूची झालेली आहे.
दे बलब दे इकडं. हां बलब लाव किती कसं बोट धरून लागायचं दे कसा तो दे. घे त्याला मोठा आहे मोठा भेटला आहे. का मोठं काय नाही नंतर आहे कोण घेत नाही त्याला असं घालतात पडून. नदी आपण ही नदी आहे ही आमच्याकडून वाहत येते आणि ती वाहत जाते पाबरे धरण नंतर मग तिथून खाली म्हसल्याची खाडी जी पाबरेची खाडी म्हणतात म्हसल्याची खाडी म्हणतात जी दिघी क्रीकला मिळते तिथे ही पोचते नदी पोचते तिथपर्यंत. तर जाऊया पहिले इकडे शेतामध्ये वरती शेतं आहेत तिकडे आम्ही पहिलं जातो आहे. चला शेतामध्ये खेकडी मिळतात खूप. पुढे गेलेले आहेत. चला बघूया पहिला खेकडा. इकडे दाखव. पहिला खेकडा मिळतोय का बघूया. आणि आतमध्ये बिलामध्ये आहे. भेटला आहे भेटला आहे. अरे पहिलाच खेकडा मिळालेला आहे आपल्याला. आहे छोटा परंतु नांगी आहे त्याला भेटलेला आहे एक नांगीवाला. एका चांगला आहे छोटा पण पहिलाच भेटलाय. काय तोडायची असते काय. ओके. चला काय भेटलं हा दाखव. मला काय नाही भेटला. मित्रांनो आपल्याला काही खेकडी मिळाली नाही अजूनपर्यंत पण डाकूच भेटलेत. हा भेटलाय खेकडा भेटला याला. दोन भेटलेत. हा दोन तीन आहेत. भेटलेत. तीन एक खेकडे आहेत आणि डाकू आहेत मोठे मोठे. आता ते आतमध्ये गेलेत. चला आपण बघूया पुढच्या शेतामध्ये. अरे खेकडा आहे खेकडा भेटला. बाई आहे बाई. दुसरा पण इकडे दिनकरला भेटलेला आहे. अरे बाई आहे. चला दोन इथे जाणती भेटली खेकडी. आता कुठे नाही तरी पकड 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 पकड. आहेत आहेत भेटतात पकड. अरे हा का इकडे इथे काय दोन कासव होते. कासव कासव मुत्र्या कासव. कासव भेटलेला आहे आपल्याला. दोन होत. मित्रांनो आपल्याला डाकू भेटलेला आहे बघा. पकडलेला आहे आपण डाकू. आणि हा कासव गेलेला आहे इकडे. मोठा 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 भेटला आहे. हा बघ दिनकरला मोठा भेटलेला आहे खेकडा. थांब फोटो घेतो. दाब मोठा खेकडा भेटला. रे बरीच भेटली. एका विषयी अशा ठिकाणी आलो आहे. ह्या ठिकाणाला केतक म्हणतात आणि या केतकीतच ही पूर्णपणे शेतं आहेत वरती. पूर्वी लोक इकडे शेती करायची आणि आता इकडे कोणी येत नाही. शेती वगैरे नाही. खूप वर्षाआधी म्हणजे जवळपास 20-25 वर्ष झाली असतील किंवा 20 ते 15 वर्ष पकडूनच झाली असतील शेती. इकडे कोण
करत नाही. आणि इकडे जंगल एवढा वाढला आहे की तुम्ही जर गुगल मॅपवर जर बघितलात हा ठिकाण केतकीचा तर पूर्ण घनदाट जंगल आहे हा. आणि इकडे कोणी सहसा येत नाही कारण इकडे भूतभविष्य असं पण म्हणतात. आपल्याला काही त्याचा अनुभव नाही परंतु आहे लोकांना, बऱ्याच जणांना अनुभव आलेला आहे. आता शेतं संपलेली आहेत. संपली शेतं झाली ह्या केतकीतली पूर्णपणे शेतं संपलेली आहेत. आणि आपले हां नदीला आता नदीला आपण जात आहोत. तर बाकी ते दोघे तिकडे येत आहेत वरून. तर आता या शेतातून आम्ही आता नदीमध्ये जाणार आहोत. पाय जर सटकला याच्यातून आपलं लक्ष नसेल आणि पाय सटकला तर आपण खाली पडू शकतो, आपल्याला लागू सुद्धा शकतो. पण आपण सावधगिरीने चालत आहोत. पाण्याचा आवाज, धबधब्याचा आवाज बघा. छोटे मोठे खूप धबधबे आहेत तिथे, छोटे 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 कारण शेत आहेत. वर त्याच्याकडे गेलो आता आपण खाली उतरतोय. आता डायरेक्ट जाणार. आता काही खेकडे भेटणार नाही कारण खालून आपण जी खेकडी बघत आलो ती सगळे आपण जमा करत आलेलो आहोत. दिल्ली पाऊस एवढा पडला होता आणि या नदीला पाणी बघा, पाणी पूर्ण कमरेपर्यंत आहे इथे. आता सुरुवातच झाली इथे नदीला आणि पाणी पूर्ण कमरेपर्यंत. आता त्याच्यातून आपल्याला खेकडा भेटेल की नाही आतमध्ये कारण पाणी जरा खजूल वाटतंय. नाही खजूल मग सफेद सफेद आहे तो. ओके खोल आहे त्याच्यामुळे हा असं वाटतंय बघा पूर्ण. नदीला लागलो. मंडळी भद्राची काय व्हिडिओ आपल्याला बनवायला भेटणार नाही कारण आपण बाहेरून आता चाललो आहे. कारण रमेशदा वगैरे बोलतो आहे की पाणी नदीला खूप आहे, फोर्समध्ये आहे, तर आपल्याला तिकडे काय क्रॉस करता येणार नाही तो भदर म्हणजे आमची अशी एक जागा आहे जी खूप खोल आहे. पहिली कोणी तिथे पोहायचं वगैरे नाही पण आता पोरं पोहतात. पण जर पोहायला गेलो तर मी जर बुडालो तर माझ्यावरती एक दोन हात सोडून पाणी राहू शकतो, एवढा तो खोल आहे. पण पूर्वी लोक म्हणायची की एखादा जर 30-40 फुटाचा जर बांबू आतमध्ये टाकला तर तो पूर्ण बुडायचा, एवढा तो खोल होता. आणि पण आता पूर्णपणे माती वगैरे जाऊन तो आता पूर्ण माती भरलेली आहे त्याच्यात. तर तिकडे आता आपण जात नाही. त्याची व्हिडिओ आपण पुढल्या व्हिडिओमध्ये जर आलोच तर बनवू कारण तिथे खेकडी पकडण्याची मजा खूप वेगळी असते. त्या फारीला खूप खेकडी चढतात वरती, वरून धबधबा पडतो आणि खाली खेकडी चढत असतात. ती बघायची पण मजा असते आणि खेकडी पकडायची पण मजा असते, पण ती या व्हिडिओमध्ये आपल्याला काढायला भेटत नाही. तर आपण वाघमाऱ्याच्या नदीला आता जाऊया जिथे पाणी खूप कमी असतो. म्हणजे आता आमच्या नद्या कशा आहेत, वरून जिथे उगम होतो ते झारतोंडा, नंतर त्याच्यानंतर केमस, त्यांच्यानंतर बाग, त्याच्यानंतर वाघमारा, नंतर मग भद्राच्या इथे नंतर खूप मोठ्या मोठ्या दगडी आहेत ते आपलं रुपणीची नदी. नंतर मग खाली आपण गेलो तर काशुकलची गोटण येते. काशुकलची गोटण झाली तिथे संगम होतो दोन नद्यांचा, एक घाटाची नदी आणि ही जी जाते, तशा दोन नद्यांचा संगम होतो तिथे. ती पूर्ण खाली गवळण म्हणतात, गवळणीची नदी तिकडे ती क्रॉस करून पाबऱ्याच्या धरणाला भेटते. पाबऱ्याच्या धरणातून पाणी जातो मसल्याच्या खाडीला, म्हणजे जी पाबऱ्याची खाडी वगैरे आहे त्या खाडीला भेटतो. म्हणजे हा खूप मोठा प्रवास नदी करून जाते. तर नेक्स्ट टाईम आपण भद्राची व्हिडिओ बनवू खेकड्यांची. तर मंडळी आता आम्ही नदीतून बाहेर पडलो, म्हणजे आता घरी जाण्यासाठी बाहेर पडलो. कारण 11 वाजता आम्ही निघालो होतो. 11 ते आता वाजला आहे 1:30 ते 2 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललो घरी. हे बघा एक थैलीमध्ये थोडी मिळालेली आहे. आता वाटे घालत आहे. प्रत्येकाला आता वाट्या किती येतील बघूया प्रत्येकाला वाटणीमध्ये.
आपण ते दाखवून कवताय तरुण बी तो खाते तू ते खाते खाऊ दे खाईत नाही तो मग खात होता आता चला वाटणी चालू झालेली आहे बघूया. बस 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 मध्ये आला असं 700 जायचं तो गए इसका तो गेम बघा इसका आंगडा काय टाका तर मित्रांनो आम्ही घरी आलो आणि आम्हाला किती खेकडी मिळाली हे तुम्ही पाहिलंच असेल. जवळपास आम्ही 6 जण होतो पण 6पैकी आम्ही 5 जणांनी खेकडी घेतली ती वाटून वाटणी झाली. जवळपास 12 ते 13 खेकडी व्यवस्थित मोठी मोठी आलेल्या आहेत आम्हाला. जर पाऊस असताना पावसाची एखादी जरी सर येऊन गेली असती तर आम्हाला अजून खेकडी मिळाली असती. जवळपास 50 ते 60 खेकडी व्यवस्थित मिळाली. अंदाज बरोबर लावला होता तेवढीच खेकडी मिळाली. तर ही व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आहे आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तुम्ही आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कशी वाटली ते तुम्ही आपल्या कमेंट्समध्ये कळवा. आणि पूर्वी जसं आपल्याला आपल्या चॅनलला जे प्रेम तुम्ही दिलात 2 महिन्यानंतर मी पुन्हा व्हिडिओ चालू केलेले आहेत बनवायला. तर पुन्हा आपल्याला प्रेम तसंच द्यावं ही अपेक्षा आहे आणि ही व्हिडिओ इथंच थांबवतो आहे. तुम्ही काळजी घ्या. गुड नाईट शुभरात्री आणि चला बाय बाय.